सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण आणि इतर 2 विशेष समित्यांच्या सभापती पदासाठी 4 एप्रिल 2026 रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली। यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 नामनिर्देशन पत्र दाखल केले। छाननीअंती कोणताही आक्षेप नसल्याने 4ही नामनिर्देशन पत्रे स्वीकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले। यामध्ये ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बालकल्याण सभापती पदासाठी ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी, समाज कल्याण समिती सभापती पदासाठी लता अविनाश करणे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती। 4ही नामनिर्देशन पत्रे प्रत्येक पदासाठी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र आल्याने या 4ही जणांची निवड करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी घोषित केले। या 4ही सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचा सत्कार आणि अभिनंदन करून सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल हा विश्वास व्यक्त केला। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले, खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, ज्येष्ठ नेते माजी आमदार मदन भोसले, भाजप सातारा जिल्हा निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सुनील दादा काटकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, युवा नेते विराज शिंदे, युवा नेते विक्रमशील कदम, भाजप सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजप सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सुरभी भोसले, जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जगताप, कामेश कांबळे, सातारा जिल्हा परिषदेचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण, तहसीलदार समीर यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदी उपस्थित होते।